बिच्ची टकडी येथे, राहुल नगर येथे आता मी बंधू भगिनींनो ज्या खात्याचा मंत्री आहे ते म्हणजे महसूल खाता आहे. तुमची मालमत्ता, तुमची प्रॉपर्टी, तुमच्या प्रॉपर्टीचं कार्ड, आणि मी तुम्हाला वचन देतो, तुम्ही जर एक कमळाचं बटन दिलं, एक कमळाचं मत दाबलं, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जेवढे नजूलवर घर आहे त्या सर्व घराचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय, तुम्हा सर्व लोकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय, तुमच्या घराची मालकी देण्याचा निर्णय करण्याचा अधिकार हा चंद्रशेखर बावनकुळेला आहे. कारण मी महसूल मंत्री आहे, हा विभाग माझ्याकडे आहे. एक कमळाची बटन, आपल्या भागातल्या सर्व गरीब माणसाच्या घराचा पट्टा, घराचं मोजमाप आता मी ठरवलंय. अमरावतीला आम्ही नक्षा योजनेत घेतो आहे. नक्षा म्हणजे या शहरामध्ये आम्ही एक छोटं विमान येतं, ते विमान आपल्या घरावरनं फिरणार आहे. आता नागपूरला फिरताय. प्रत्येक घराची लांबी किती, रुंदी किती, उंची किती, तुमच्या घराचं प्रत्येकाचं मोजमाप करून, हे मोजमाप करून या घराचा नक्षा बनवून, या घराची सनद बनवून, या घराचं स्वामित्व बनवून आपल्याला देण्याचा निर्णय आम्ही करतोय. इंग्रजांच्या काळात कधी सर्वे झाला तेव्हापासून अमरावतीचा सर्वे झाला नाही, पण नजूलच्या जागेवर गरीब माणसाचे घर देण्याचा निर्णय आपण करू. आणि नक्षा योजनेमध्ये तुमच्या घराचं त्या ठिकाणी मोजमाप करून सरकारी नकाशा, हा सरकारी नकाशा तुमच्या मोबाईलवर 500 वर्षानंतरही अमरावतीमध्ये आपली पिढी येईल, नातू पडनातू येतील, आपला मोबाईल बघतील, तर मोबाईलवर तुमचं घर, तुमच्या घराचा नक्षा, तुमची घरची प्रॉपर्टी, हे सर्व तुम्हाला मोबाईलवर देण्याचा निर्णय या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी करणार आहे. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून करणार आहे. बंधू भगिनींनो, एक घराचा नकाशा बनवण्याकरता 4000 रुपये खर्च येणार. 4000 रुपये तुमच्याकडे घ्यावे लागणार आहे. सरकारचा त्या ठिकाणी या खर्च येणार, 4000 रुपये सरकारी खर्च येणार आहे. पण मी ठरवलंय, नवनीत राणाजी आम्ही सर्वांनी ठरवलं की आता अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर झाल्यानंतर या सर्व नगरसेवकाला मी विनंती करणार आहे, तुम्ही एक ठराव घ्या की आमच्या या भागातल्या जनतेला मोफत नक्षा करून द्या, या भागातल्या जनतेचं प्रॉपर्टी कार्ड मोफत करून द्या. मी तुम्हाला वचन देतो, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमच्या घराचा नक्षा, तुमच्या घराचा सरकारी नक्षा आणि तुमच्या घराचं प्रॉपर्टी कार्ड मोफत देण्याचा निर्णय, 4000 रुपये माफ करण्याचा निर्णय आपलं सरकार करेल. ही अधिकार या ठिकाणी मला देण्याचा, मला महसूल मंत्री म्हणून आहे. या भागात संपूर्ण प्रॉपर्टी कार्ड द्यायचेच आहे. पण सोबतच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्या अमरावती करता, महाराष्ट्र करता 30 लाख घरं दिले. 30 लाख घरं दिले, त्यातले 15,000 घरं मी अमरावती करता आणणार आहे. आणि या अमरावतीमध्ये आपल्या भागातल्या जनतेला प्रॉपर्टी कार्ड दिल्यानंतर 2.5 लाखाचं घर देण्याची योजना आपण करतोय. 2.5 लक्ष रुपयाचं घर देण्याची योजना आपण करतोय. आणि एवढंच नाही, मी सर्व नगरसेवकाला विनंती करणार आहे, निवडून आल्यावर आपल्या भागातले जेवढे घर आहेत त्या सर्व घरांची यादी बनवा. 100 युनिट वीज वापरणारा ग्राहक, तुम्ही सर्व 100 युनिटच्या वर वापरत नाही, तुमच्या सर्व घरावर प्रधानमंत्री सूर्य घर योजना जी आली आहे, ज्या मी सांगत होतो पहिला भाषण सुरू केलं तेव्हा 124 योजना येणार आहे. त्यातली प्रधानमंत्री सूर्यघर योजना, प्रत्येक घरावर 30,000चं सूर्यघर लावायचं आहे. तुमच्या प्रत्येकाच्या घरावर 30,000चं सूर्यघर लावायचं आहे. आणि हे सूर्यघर लावल्यानंतर या सर्व बसलेल्या ग्राहकांना माझी विनंती आहे, वीज ग्राहकांना, तुम्ही सर्व वीज घेता, तुम्ही वीज ग्राहक आहात, मी तुम्हाला विनंती करतो, एक कमळाचं मत, 30,000चं सूर्यघर, आणि हे सूर्यघर लागल्यानंतर पुढचे 15 वर्ष तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही. हा निर्णय आपलं सरकार करणार आहे. 15 वर्ष विजेचं बिल तुमच्या घरी येणार नाही. आणि म्हणून एक कमळाची बटन, या ठिकाणी आपण बिच्चू टेकडीमध्ये, राहुल नगरमध्ये, या परिसरामध्ये जेवढे नजूलचे घर आहे, जेवढे बिल्डिंग्स आहे,
त्या सर्व घरांना नक्षा आणि नजूलची प्रॉपर्टी तुमच्या नावाने करून देण्याचा निर्णय आपण करू. 1-2.5 लाखाचं घर आणि 30,000चं सूर्यघर देण्याचा निर्णय आपण करू. कारण हा निर्णय करायचा अधिकार फक्त भारतीय जनता पार्टी चंद्रशेखर बावनकुळेला आहे. तुम्ही दुसऱ्याला मत दिलं, तो कधी प्रॉपर्टी कार्ड देऊ शकणार नाही, नजूलचा पट्टा देऊ शकणार नाही. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आला तरच तो माझ्याकडे येईल आणि माझ्याकडनं आपल्या परिसराचे सर्व घरकुल, सर्व नजूलचे पट्टे करून घेईल. एक चुकीचं मत तुमच्या 5 वर्ष खराब करेल. एक कमळाचं मत तुम्हाला प्रॉपर्टी कार्ड देईल, एक कमळाचं मत तुम्हाला घरकुल देईल, एक कमळाचं मत तुम्हाला प्रधानमंत्री सूर्यघर देईल. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आज बघा या राज्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये 25 वर्षापासून लाडकी बहीण योजना चालू आहे. भारतीय जनता पार्टीचं सरकार मध्य प्रदेशमध्ये आहे. तुम्ही या ठिकाणी विचारा, 25 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये 15 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. आणि बंधू भगिनींनो, आपल्या या कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आलं. कर्नाटकमध्ये लाडक्या बहिणीची योजना बंद झाली. जिथे काँग्रेसचं सरकार, जिकडे पंजा तिकडे काँग्रेसचं सरकार, तिकडे लाडक्या बहिणीची योजना बंद. जिकडे कमळाचं सरकार तिकडे लाडक्या बहिणीची योजना चालू. आणि आपण आता तर लाडक्या बहिणीच्या योजनेला मजबूत करतोय, तिला वाढवतोय. आणि एवढंच नाही तर नागपूरमध्ये आम्ही 2200 महिला बचत गटांना, मान्य देवेंद्रजी, मी, नितीनजी यांनी 500 महिला बचत गटांना 10 महिलाचा एक गट, 10 महिलाचा एक गट, 10 महिलाचा एक गट तयार करून या ठिकाणी बसलेल्या सर्व उमेदवारांना माझी विनंती आहे, तुम्ही निवडून आल्यावर 20-20 महिलाचा एक बचत गट तयार करा. 20 महिलाचा. आणि हा बचत गट एका उमेदवारांनी 25 बचत गट तयार करा. एक उमेदवार 25 गट तयार करा. या ठिकाणी 8 उमेदवार बसले आहेत. या सर्वांना माझी विनंती आहे, 200 महिला बचत गट तयार करा. प्रत्येक गटाला 1 लाख रुपयाचं अनुदान देण्याचा, चेक देण्याचा निर्णय, अनुदान देण्याचा निर्णय. आता मी 500 महिला बचत गटांना आता आपण अमरावतीमध्ये 1 लाख रुपये देण्याचा निर्णय केला. आणि हे 1 लाख रुपये आमच्या महिला बचत गटांनी रोजगार, स्वयंरोजगार निर्मित करून त्यांचा कच्चा माल, पक्का माल जो असेल तो बाजारपेठेमध्ये देण्याचा निर्णय, अमरावतीमध्ये मोठी बाजारपेठ निर्माण करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. बंधू भगिनींनो, एक कमळाचं मत महिला बचत गटाच्या, लाडक्या बहिणीच्या बचत गटाच्या या ठिकाणी 1 लाख रुपये अनुदान देऊन आपल्या गटांना मजबूत करण्याकरता या ठिकाणी करणार आहोत. खरं तर मी अधिक बोलणार नाही. या राज्यामध्ये आपण तुकडा बंदीचा निर्णय घेतला. 15/10/2024च्या पूर्वी ज्यांनी घर बांधलं असेल, 15/10/2024च्या पूर्वी तुमची मालमत्ता ज्या ठिकाणी घर बांधलं असेल त्या सर्व घरांना कायदेशीर हक्क देण्याचा आपण निर्णय घेतला. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने आज अमरावतीमध्ये आम्ही सीसीटीव्ही सर्व्हेलन्स करणार आहे. नागपूरमध्ये 700 कोटी खर्च करून प्रत्येक घर, प्रत्येक चौक, प्रत्येक रस्ता आम्ही सीसीटीव्ही सर्व्हेलन्स खाली आणला. आणि आता अमरावतीमध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून 110 कोटी रुपये आपण खर्च करतो आहे. कुठलंही अमरावतीचं घर, कुठलाही चौक, कुठली गल्ली सुटणार नाही. चोरी करण्याच्या पहिले चोर पकडला जाईल, दरोडा टाकण्याच्या पहिले दरोडेखोर पकडला जाईल, गुन्हा करण्याच्या पहिले गुन्हाकार पकडला जाईल, एमडी गांजा विक्री करणारा पकडला जाईल. या शहराची बदमाशी करणारा कोणी या ठिकाणी वाचणार नाही. या शहराची बदमाशी करणारा कोणी या ठिकाणी पोलिसांच्या तावडीतून सुटणार नाही. आणि म्हणून 110 कोटी रुपये खर्च करून आपण या संपूर्ण गल्ली, चौक या ठिकाणी सर्व वस्त्या आपण सीसीटीव्ही सर्व्हेलन्स खाली आणणार आहोत. आणि आता तर असं सीसीटीव्ही सर्व्हेलन्स आलाय की तुम्ही ज्या उद्देशाने आले असाल, म्हणजे एखादा चोरी करायचा उद्देशाने आला, चोर आहे म्हणून त्याची बेल वाजेल पोलीस स्टेशनला. दरोडा करायचा उद्देशाने आला, दरोड्याची बेल वाजेल पोलीस स्टेशनला. जसं नागपूरला आता दरोडा सावनेरला आम्ही केला. बंधू भगिनींनो, आम्ही अमरावतीला करतो आहे. रात्री बेरात्री 2 वाजता जरी माझी लाडकी बहीण रस्त्याने गेली तर कोणी वाकडी नजर करण्याची हिंमत होऊ नये, असं अमरावती शहर करण्याचा निर्णय आपण करतो.
विकासाच्या 124 योजना आपण करणार आहोत. एक कमळाचे बटन तुम्ही घरोघरी जा. लोक आता कन्फ्युज झाले, कुणाला मतदान करायचं. जर निवडणूक विकासाकरता आहे, निवडणूक रस्ते वीज पाण्याकरता आहे, निवडणूक सुरक्षितता करता आहे, आपल्या शहराला सुरक्षित करणार आहे, आपल्याला घरकुलाची आहे, पट्टे वाटपाची आहे, तर मग हे करणार कोण आहे. एक चुकीचं मत, भावनेच्या आरी दिलेलं मत, हा माझा हा तुझा करून एक चुकीचं मत गेलं तर 5 वर्ष तुमच्या जीवनामध्ये कधी सुधारणा होणार नाही. आणि एक कमळाचा मत दिलं तर या ठिकाणी भाजपाचा महापौर आपल्याला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झाला तर देवेंद्रजीचं सरकार, मोदीजीचं सरकार, देवेंद्रजीचं सरकार, डबल इंजिन सरकार, कोणाकडनं पैसा येणार आहे. तुम्ही बाजूला होऊन द्या, डिस्टर्ब होत आहे तुमच्या कॅमेरामुळे. सरकार ते तिकडे उभे राहा, मोबाईलवाले इकडे राहा. जरुरी थोडी पूर्ण रेकॉर्ड केलं पाहिजे. तुम्ही एवढे चुटबुल करता, कॅमेरेवाले बोलता येत नाही. डबल इंजिन सरकार आहे. तुम्ही निर्णय घ्या की सरकार शेवटी जर भाजपाचं आहे, केंद्रात भाजप आहे, मोदीजीचं सरकार आहे, ज्या 55 योजना येणार आहे, देवेंद्रजीचं सरकार 48 योजनाचं सरकार आहे, मी पालकमंत्री 22 योजना घेऊन येऊन राहिलो आहे. मतदान कुणाला करायचं आहे, कुणाला करायचं आहे मतदान. जोरात सांगा, लाडक्या बहिणी काय बोलत नाहीये. बघा, मी काल नांदेडला होतो, नांदेडवरनं लातूरला गेलो, लातूरवरनं परभणीला गेलो, परभणीवरनं संभाजीनगरला गेलो, संभाजीनगरवरनं जालन्याला गेलो, जालन्यावरही सरळीत आलो. एवढा प्रवास करत आलो आणि तुम्ही बोलत नाहीये. बोलणार नाही तर विकास कसा होईल. कुणाला मतदान करणार आहे, नाही तर मला हो म्हणान तिकडे भलतच दाबाल. विकासाची गाडी 4 चाकाची आहे. किती चाकाची आहे विकासाची गाडी? 4 चाकाची असते. एक चाक मोदीजीच्या 55 योजनेत आहे. किती योजनेत आहे? किती योजना येणार आहे? हे नगरसेवक किती योजना आणणार आहे? 55 योजना येणार आहे. त्याचा हिशोब तुम्हाला देतो मी, कुठल्या कुठल्या योजना, तेवढं बोलणार नाही. विकासाच्या गाडीचं दुसरं चाक देवेंद्र फडणवीस सरकारच्या 48 योजनेत आहे. किती योजनेत आहे? 48. आणि चंद्रशेखर बावनकुळेंचं पालकमंत्री पदाचं चाक हे 22 योजनांचं. आणि सर्वात महत्वाचं, या शहराला रिंग रोड करण्यापासून, या शहराला उड्डाणपूल बांधण्यापासून, या शहराचे सर्व रस्ते, त्या ठिकाणी योजना, रस्ते विकास योजना 2047 मध्ये या शहराची वाहतूक व्यवस्था कशी राहील, या शहरात ट्रॅफिक जाम होणार नाही, या शहराचे उड्डाणपूल कसे राहतील, या शहराला स्मार्ट शहर कसं करेल, याकरता आपल्याला माननीय नितीन गडकरी साहेबांचा 4था चाक आहे. कितवं चाक आहे? एक चाक. पहिलं चाक कोणाला सांगितलं मी? मोदींचं. दुसरं चाक, तिसरं चाक, आणि 4था चाक. 4 चाकाची गाडी आहे. आणि ही गाडी 100च्या स्पीडने चालवायची असेल, याचं पेट्रोल टाकण्याकरता नवनीत राणाजी आहेत, या ठिकाणी बसलेले आहेत. नवनीत राणाजी आहेत, यावलकरजी आहेत, आपले आमदार आहेत. विकासाची गाडीचा ड्रायव्हर कोण? गाडी तर चालू झाली, 4 चाकं आहे विकासाचे. ड्रायव्हर कोण असणार आहे? ड्रायव्हर कोण राहणार आहे? जोरात बोला. या गाडीचा ड्रायव्हर कोण बनणार आहे? या गाडीचा ड्रायव्हर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ती महापौर बनणार आहे. तो या गाडीचा विकासाचा ड्रायव्हर राहणार आहे, आपला महापौर बनणार आहे. आणि ही गाडी 100च्या स्पीडने चालली पाहिजे, याकरता तुमच्या सर्वांच्या मदतीची गरज आहे. कराल का? कराल का? 124 योजनाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही कमळ चिन्हाला मतदान करा. बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एक काम सांगायला आलोय. मी तुमचे PR कार्ड करून देईन, तुमचं प्रॉपर्टी कार्ड करून देईन, घरकुल आणून देईल, सूर्यघर लावून देईल, 124 योजना करून देईल. ते माझ्या हाती आहे. माझ्या पेनामध्ये ही क्षमता आहे. आज
मी पालकमंत्री म्हणून बोलतोय. पालकमंत्री माझ्यावर जबाबदारी आहे. तुमच्या जीवाचं रक्षण करणे, तुमच्या मालमत्तेचं रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी, आमची जबाबदारी आहे. सरकार म्हणून बोलतोय. माझी जबाबदारी आहे. देवेंद्रजी आहे, मी आहे, नितीन गडकरीजी आहे. माझे एक काम कराल का? मी तुमचे एवढे काम करून द्यायला तयार आहे. 124 योजना करून द्यायला तयार आहे. तुम्ही एक काम कराल का? जोरान सांगा. मी चाललो आपल्या घरी. मी लावून देतो, लावून देतो. बस माझे एक काम कराल का? जोरान सांगा. तिकडं मागचे लाडके भाऊ, लाडक्या बहिणी कराल का? 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 15 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. तुमचा परिवार आणि तुमच्या आजूबाजूचे 10 परिवार, किती परिवार? आतापासून यादी बनवा. तुमच्या परिवाराने पहा, बघा, तुम्ही मला वचन देताय. मी तुम्हाला प्रॉपर्टी कार्डचं वचन दिलाय, नजूलच्या पट्ट्याचं वचन दिलाय, तुमच्या घरकुलाचं वचन दिलाय, तुमच्या घरावर सूर्यघराचं वचन दिलाय. माझं भाषण तुम्ही ऐकलं असाल. 124 योजनेचं वचन दिलाय. पण तुम्ही माझं वचन तोडू नका. कराल का? तुमचा परिवार आणि किती परिवार? किती परिवार? पक्का? हे सर्व 10 परिवार घेऊन कुठे जाणार? कुठे जाणार आहे? नागपूरला येता का? नागपूरला आई महालक्ष्मी कोराडी आहे. नागपूरला दीक्षाभूमी आहे. निवडणूक झाल्यावर तुम्ही सर्व लोकांना माझी विनंती आहे, नगरसेवकाला या सर्वांना घेऊन नागपूरला या. मग तुम्हाला नागपूरला घेऊन येईल लोक. नंतर दीक्षाभूमीला घेऊन जातील आणि आपल्या कोराडी महालक्ष्मी मंदिरात येतील. आई जगदंबे सारखं कोराडी महालक्ष्मी आहे. गेले का कोणी महालक्ष्मीला? कोणी तुमच्यापैकी? हा, गेले का तिकडे? 15 तारखेला तुम्ही आणि तुमचे 10 परिवार, तुम्ही आणि तुमचे 10 परिवार काय कराल? किती कमळ आहे मशीनवर? एका मशीनवर 4 कमळ आहे. जे 4 कमळ सुनीता आठवले. कुठे आहे सुनीता आठवले? समोर या, समोर या. शिरीष म्हणावी दुसरं कमळ. रजनी आमले, जरा टाळ्या वाजवायच्या गाडी. रजनी आमलेचं 3रं कमळ आणि शैलेंद्र चव्हाणचं 4थं कमळ. 4थं कमळ. 4 कमळ आहे. दुसऱ्या वार्डामध्ये मधुरा काळे, संध्या टिकले, नितीन बोरकर, ऋषी खत्री. या पहा, जोरदार आहे सर्व. टाळ्या वाजवायच्या करता. अनिल सोनटक्केचा सेफ आहे. कुठं आहे अनिल सोनटक्के? तू सेफ वाट सर्वाले. आता नको वाट, इलेक्शन द्यायला वाट. पंचकुला चव्हाण कमळ आणि गौरी साखरे माचीस. सर्वरे माचीस. चला बोला, काय आहे चिन्ह? काय काय सांगा बरं तुम्ही. कमळ, सेफ आणि माचीस. 4ही कमळाच्या बटन दाबा आणि एवढ्या जोराने बटन दाबा. फक्त बटन तोडू नका, नाही तर हे म्हणतील आमचं नुकसान केलं. तुम्ही एक कमळाची बटन दाबा. पुढचे 5 वर्ष तुमच्या मताचं कर्ज इमानदारीनं काम करून तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आमची आहे. या ठिकाणी नवनीत राणाताई बसल्या, आमची जबाबदारी आहे. तुम्ही कमळाची बटन दाबा. तुम्ही बघितलं असाल दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केलं ना? दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केलं का? आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? मग जर दीपावलीच्या लक्ष्मीपूजनाची आई महालक्ष्मी कमळावर होती, तर अमरावतीच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे? पक्का?
मग कोण कोण 10 मतं घेऊन जाणार? 10 घरं कोण घेऊन जाणार? ताई तुमचं जमत नाही का बाजूच्या लोकांशी? आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही का? झगडा आहे काही? दोन्ही हात करून सांगा कोण कोण घेऊन जाणार आहे 10 घरं? तुम्ही 10 घरं सांभाळा. पुढचे 5 वर्ष तुम्हाला सांभाळण्याची जबाबदारी आमच्या लोकांची आहे. काळजी करू नका. तुमची सुरक्षा, तुमची सिक्युरिटी, तुमच्या सर्व जीवनातल्या झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत समस्या, रस्ते, वीज, पाणी, सर्व व्यवस्था उभी करण्याची जबाबदारी आमची आहे. कराल का? दोन्ही हात करून सांगा कराल का? भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.